आली मस्त आहे साईज घेतो मी. तिसरी पगडलीला पण भारी लागला साईज एक नंबर कामदार. बघा कसला झालाय भाई दाखव. बघा ढेंग्या आहे जाम मोठा आहे खतरनाक ढेंग्या लागल्यात. बघा साईज बघा बघा ढेंग्या कसलाच आहे बघा. परत एकदा आलाय मस्त आले साईज येऊ दे अब्बघ ढेंग्या. आणि ह्याच्यात पण बघा कसला काढलाय काम 25 केला बघा मस्त आहे बघा काय दाखव. कुठला बघा मित्रांनो मी लवेश मोकल स्वागत करतोय आणखीन एका ब्लॉगमध्ये. आणि आपण आज चाललोय पगोले ना म्हणजे चिंबोरी पकडायला. आणि आज बघू काय काय चिंबोरी लागतात कारण की दादाचा कॉल आलेला आणि आपण घाईत आहोत. जोर भरलेला आहे वाटतं आणि आपण आधीच लेट आहोत. आपल्याला इथून 10 किलोमीटर अजून लांब जायचं आहे गावी. बघू आता आज काय काय चिंबोरी लागतात. मोठीच लागतील चिंबोरी तुम्हाला दाखवेन मी. पूर्ण व्हिडिओ बघा आणि जो पण नवीन असेल त्यांनी नक्की सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला. आणि व्हिडिओ आवडले तर एक छोटीशी कमेंट करा ज्याच्याने मला मोटिवेशन भेटेल. फास्ट बोलते कारण की आपण आधीच लेट आहोत. नंतर पुढची व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा ज्याच्याने तुम्हाला मजा येईल. आणि अशीच मजा बघण्यासाठी माझ्या चॅनलला तुम्ही लॉंग टाईमसाठी सबस्क्राईब करा ज्याच्याने ऑलवर बेल आयकॉनवरती क्लिक करून ठेवा ज्याच्याने अंगू तुम्हाला लॉंग टाईमसाठी माझ्या व्हिडिओ बघता येतील. चला तर निघूया आता आपण. मित्रांनो आपण आता गावाला आलो आहे आणि बघा भाई गेलाय पुढं हिली टाकायला. बघू आता काय लागते ते. फुल भरलाय आणि भरत चाललंय वट लागलाय. बघू आता काय लागते वटावर. मग अशी भरलेला आता वट लागत चाललाय. बघा पाणी पुढे जातं भाई गेलाय हिली टाकायला. कुठं गेलाय काय माहिती. बघा तेवढं भाई तिथं आहे दिसत असेल तुम्हाला. हिली टाकली ना आपली अर्धी हिली टाकतो ना आता. बघू आता काय लागते. त्या साईडला दादा निर्भय काय दादा बिदा सगळी अंगो तिथं स्मशानभूमीवर बसल्या. तुम्हाला दाखवतो काय लागते. मला यायला लेट झालाय. जोर भरून गेलाय असं वट लागलाय. बघू आता काय भेटतात त्या चिंबोऱ्या. आधीच्या पगोल्या टाकून झाल्यात त्याला दाखवतो तुम्हाला काय लागलाय वगैरे. काय लागला असला तर चांगलाच आहे. ते आपली इथं एक पगोली टाकले आपण. पायान काट घुसलं आले. तुम्हाला दाखवतो पगोल्या आपल्या. हे बघा आपल्या पगोल्या त्याला आस लावून पायाचा आस आहेत. आणि पायाच्या आसांना चिंबोरे लागतात. मी हुकवायला गेलाय आता. पहिले याच्यातच आली डॅकरू नाही काय नाही आला. यावाला पाहिजे होता. आपली दुसरी पगोली गेलाय हुकवायला. आली मस्त आहे साईज घेतो मी. आपली तिसरी पगोली लागली. तिसरी पगोलीला पण भारी लागला साईज एक नंबर कामदार. बघितलं असालच आपण अंग पगोल्या आता टाकत चालू एक. ज्या आधी पगोल्या टाकलेला दादानी ते सगळं असा उकवल्या. आपल्याला 2 चिंबोरी लागली. एक कुर्ली कवटाची लागली म्हणजे भरण्याची होती. आणि अर्ध्या अंग आता हिली टाकत जाऊ कारण की जोर भरत चाललाय. चला तर मग मला वाटलं लेट आलो मी. लेट नाही जोर आत्ताशी भरते. तर बघू आपल्याला काय लागतं आता एक पगोले टाकून घेऊ. मी पाण्याच्या हातात जात नाही कारण की पाणी आहे बघा न समजेल कसं भरते. बघा कसं भरते बघा. हळू भरते. तिथं भाई मी पगोली ती पण टाकून घेतली आपली. हे बघा कसं पाणी भरलं बघ लगेच. मग अशी इथं होता
आता इथे यायला लागला बघा, छोटा चिंबोरा दिसला. हिला टाकलेला भाई उकवत आहे. आणि बघा कसला झालाय भाई, दाखव बघा, ढेंग्या आहे, जाम मोठा आहे. आणि बघा परत एकदा ढेंग्या लागल्या आपल्याला, खतरनाक ढेंग्या लागलेत. बघा साईज बघा, गावातली मंडळी आणि चिंबोरे बघा, माहितीच असं. तिथं निर्भय आहे, निर्भय पण हिल्यानं आलाय. हे बघा आपले चिंबोरी आले. निर्भयला बघा काय लागलाय. आपल्याला मस्त काय चावल पप्पा भांडतान ते आता यायला लागला आपल्याला. तिथे निर्भय जाम खास आहे, कारण की आज मंडळी पण जाम आहे, पब्लिक जाम आहे. आणि अंगू चिंबोरी पण आपल्याला लागते ना, कारण की अंगू पहिले पगले पण अंगू पहिले पालवून मस्त कुर्ला एक मोठा लागला. आणि अंगू 4-5 अशी चिंबोरी लागली, कुर्ल्या वगैरे होत्या. आणि आपल्याला आपण जेव्हा गेलो तेव्हा तिथं एक भरलेली अंडीची कुर्ली होती. आणि अंगू 2 मस्त मोठे कुर्ले लागले, तुम्ही बघितलं असं. आता बघू पुढच्या पालवणीत काय लागते आपल्याला. जाला लावला तो आपण मागच्या ब्लॉगमध्ये जो शिवत होतो ना, तो जाला लावला आहे बघा खाडीला पूर्ण. याला पण तुम्हाला आज दाखवतो काय लागतं वगैरे. इथं आहेत. आणि आता जाला वरती खेचतान का मोठा बाप्पा पोहत त्या साईडला गेला जालाला हे करायला. आपला जाल आहे तो आता वाडाच आहे, आपल्याला पण अटकते काय वगैरे बघता नाही तर कुटीला. बघा किती पाणी आहे आणि मोठे बाप्पा पोहत येतात. पूर्ण झाला आहे. तिकडे आपले मित्रमंडळ आहेत बसले. हे बघा मित्रांनो, आपल्याला क्वालिटी चिंबोरी लागले. आणि बघा एक मोठा ढेंगा लागलाय, म्हणजे अर्धी आहेत ढेंगे मोठे. यो आणि आता परत आपण पालवणे येऊ, बघू काय लागतं. मित्रांनो पाणी बघा किती वाढलंय, डॉपऱ्यापर्यंत पाणी आलं. मगाशी चालू होतं पाण्यानं, डॉपऱ्यापर्यंत पाणी आलं. तर लागतील चांगली चिंबोरी आपल्याला. पटापट चालावं पाणी पुढे. चिंबोरी पडलेली, भाईने धरले कशी तरी. हाय इथंच बोलतोय, भेटायला पाहिजे. भेटले फायनली भेटले. गेलेली होती पण धरली बाईने. काम 25 केलाय, आई शपथ. दानक्या काढलाय भाईने बघा. ढेंग्या असलाच आहे बघा. कुर्ल्यांचे व्हिडिओ काढणं खूप कठीण आहे. आता भाई परत गेलाय, भाईने भारी काढलाय काम. 25 केलाय परत केलाय, परत एकदा आलाय. मस्त आले साईज दे. अब्बा ढेंगे मस्तपैकी 3 ढेंगे लागले मोठे. आणि आता बघू या पगलेला काय लागतंय. त्या व्हिडिओ पटापट शॉर्ट कट करते, कारण की पाणी वाढलं ना, तर फोन एकटाच आहे मी धरायला. आणि ह्याच्यात पण बघा कसला काढलाय काम. 25 केला. आणि शेवटचा
हे करायला गेलाय, उकवायला गेलाय. बघू आता काय लागते. चांगलाच लागायला पाहिजे, कारण की यांना आपल्याला चांगलेच लागले. काढ काढ काढ. बघा मस्त आहे. बघा काय दाखव. कुठला बघा घेतलं असाल आपल्याला मस्त पैकी ढेंगे लागले मोठे मोठे. आणि पाणी बघा किती आहे आणि जाम आहे, त्यामुळं आपल्याला व्हिडिओ नीट काढता नाहीत. पण भारी लागले जे पण लागले ते. बाहेर गेल्यावर दाखवतो तुम्हाला. अख्खी पत्ता काढूच बघा अख्खी. माझा मोबाईल हो हो. आणि पाणी आहे त्यामुळं जास्त व्हिडिओ काय नीट काढता नाही. जी पण काढली ती भारी काढली, ब्रँडेड काढली. चिंबोरी ब्रँडेड निघाली आहे. आंबाचं काय इथं पाणी वट लागलं आहे ना. थांबतो ना आम्ही, कारण की वट लागला आहे. आणि जर वरती गेलो तर परत सुकावर राहील, चिंबोरी जाईल. त्यामुळं थांबतो 10-15 मिनटं आणि मग लगेच पालवणी करायला घेऊ. तिसरी पालवणी, शेवटची पालवणी घेऊ. आणि आपल्याला माल ब्रँडेड लागला आहे. काम 25 झालं आहे. आता वरती गेल्यावर ते आपल्याला बघायला भेटेलच की बसल्या बसल्या प्रकारामध्ये मस्त कुर्ले लागले, लाल लाल भडक. बघू आता. तर आपण पाण्यात ठेवले अख्खे, कारण की चिंबोऱ्यांना पाणी म्हणून. हे बघा लोकेशन बघा कसला भारी आहे. आजूबाजू नुसता जंगलच जंगल सारखं आहे. आणि चिंबोरी आपल्याला क्वालिटी लागली एक नंबर. चला तर मग शेवटची पालवणी घेऊ. त्याच्यात पण मस्तपैकी लागते ना आपल्याला, ढेंगे लागते ना. आणि मग वरती जाऊ. आपल्याला जाला पण बघायचं आहे, त्यात पण बघू काय लागते. कशी इथं हॅलो मागाशी इथं काय नव्हता लागला, आता बघू. कुर्ला लागला, मागाशी कुर्ला लागला. तर बघू काय लागते. लगेच वट काय नाही लागला. आता आपण लगेच आलो. भाई भेटली काय. आपली पालवणी करून झाले आणि आपल्याला क्वालिटी चिंबोरे लागतात सगळ्या. आणि मच्छी खूप आले. गोविट मासा वगैरे जाम दिसतंय. पाणी बघा किती आहे. बघा दिसत असेल तुम्हाला माझ्यासमोर गोविट मासा जाम लागते. चला तर मग वरती जाऊन तुम्हाला दाखवतो. एकदम क्वालिटी चिंबोरे, एकदम क्वालिटी आलेत आणि जाम मजा आली. पण पाणी जाम आहे बघा, त्यामुळं व्हिडिओ आपल्याला नीट काढता नाही आला. आल्या तर भारी आला. हिला आहे काढते आता, मला नाही लागली काय. काढताय निर्भयला, बघू काय लागते. आणि लागली चिंबोरी. कुर्ला आहे, मस्त आहे, मिडियम साईज आहे, पण चांगला आहे. चिंबोऱ्या काढतो ना आपण. चिंबोरी भेटले, चिंबोरी काढतो सगळ्या. त्याच्या भेटल्या साईज बघा कसली आहे. हो मोठा आहे तो, त्या चावला सोडणार नाही. आवलती कृषी पाठीमागशी दादा काढते. दादा खतरो काही खिलाडी झालाय. दादा दाखव इकडे. बघा क्वालिटी चिंबोरी, जाम भारी चिंबोरी आहे बघा. भारी कुर्ले आहेत. तिकडची काढलीस ती कुर्ले आहेत क्वालिटीची, एकदम ढेंगे आहेत, लाल लागतात. हे बघा कसलं आहे चिंबोरा, एकदम A1 क्वालिटी. साईज भारी आहे. चप्पल घे नाही. तिथं गेलं ऋतिक दादा, भाई आणि मोठा आप्पा गेलं हे करायला, जाला ओळखवाला. पाणी बघा कसलं आणि खतरनाक काम आहे, कारण की आपल्याकडे होडी अजूनपर्यंत आली नाही. म्हणजे खतरनाक. आणि ही शेवटची पट्टी आहे बघा. तर बघू काय लागतं तिथं. उचला लागा की दम, बघू किती जोरात. आईच्या गावात आली 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 वरती आली. बोईट मासा तर जाम आहे मला वाटतं. गणपती बाप्पा मोरया. तिघं स्विमर गेलं, 2 रांगडी गेलं मर्द.
काय निघतंय बघू आता. काहीतरी भारीतलाच निघाला पाहिजे. येऊ दे येऊ दे येऊ दे येऊ दे येऊ दे. आईला माझा कॅमेरा कुठे झालाय. खतरनाक काम आहे बघा. मासे पाहिजे नाही तुम्हाला, मच्छी पाहिजे ना. बघा मेहनत बघा अशी करायला लागते. नुसता काय मस्तीचा खाऊचा कामा नाही बघा. मेहनत बघा कशी करतात. या साईडला झाडी आले. काहीतरी आहे. काय काय माहिती. काहीतरी आहे. चला आता ते वरती आल्यानंतर तुम्हाला दाखवतं काय आहे ते. सध्या बघू. आलाय नाही. अच्छा अच्छा. मी पण आलो. चिवणा आला फाटलेला. आमच्या ब्लॉगला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर उगवता सितारा आलाय. फक्त सबस्क्राईब झाले तरी झाला काम. मित्रांनो आपण आता तंगूस फिशिंग करून आलो. म्हणजे चिंबोऱ्यांना गेलेलो. तुम्ही ब्लॉग तर बघितलात, पण आपण चिवण्यांना पण गेलेलो. तो ब्लॉग बनवता नाही आला कारण की हा असा स्पेशली साईड बाय साईड ब्लॉग होता. आता तुम्हाला चिवणी दाखवतो किती भेटले ते. भारी चिवणी भेटले आणि साईज पण एक नंबर. म्हणजे पहिलेपेक्षा लय मोठा साईज भेटले आपल्याला. तुम्हाला दाखवतो बघा. आपल्याला चिवणीची साईज काम केलं आहे. आणि असं वाटते ते झालंच ना कशा आणून तशा आणून. साईज बघा चिवणीची कसं. अर्धी जिवंतच आहेत. आई सगळी जिवंत आहेत. मस्त भेटली आता मग बघा चिवण्याची साईज बघा. जिवंत आहेत दादा सगळे. असलीच मोठी चिवण्याची साईज.